तर नमस्कार मित्रांनो. तर ही गर्दी कुठं आहे म्हणजे आपल्या बाळूमामांच्या मंदिरात, ते पण कुठं शिवाऱ्यात. तर विषय कसा आहे मित्रांनो, आज आहे अमावास्या. मग डायरेक्ट आलो आपल्या बाळूमामांच्या मंदिरात. बाळूमामांचं दर्शन घेतलं बघा, भंडारा आपल्या कपाळाला लावला. तर संजीवनी हॉस्पिटलची अँब्युलन्स येते बघा, मोफत आरोग्य सेवा देत्या. डायरेक्ट आलो जेवण विभागाला, तर जेवण व्हायचं चालतं. कायलमध्ये आपली खीर तयार झालेलीच बघा. सगळं जेवण व्हायचं चालतं. मग इकडे आलो आपल्या मंदिरात, बाळूमामांचं दर्शन ते घेतलं. आपण पावत्या करायला बसलो बघा. हवा आता गर्दी व्हायची चालती. सकाळचं हे होतं त्यामुळे आता माणसं हळूहळू यायला चालू झाली. चालू झालं बघा. महाप्रसादाची वेळ झालेली, मग महाराजांनी भांडारा कालमध्ये टाकला आणि नारळ फोडून डायरेक्ट कालमध्ये कसं हात घालतात बघा. आणि चांगलं सगळं जेवण महाराजांनी नैवेद्यासाठी काढलं बघा. नैवेद्याचं तयार केलं आणि मग एक एक नैवेद्य प्रत्येक ठिकाणी ठेवला. आम्ही बाळूमामांच्या मंदिरात आत घेऊन यायचा. वर कावळा येते तिथला, तिथं वर शिखरवर ठेवायचा. इथं कावळा येऊन डायरेक्ट निवद शिवला की जेवण द्यायला चालू करतात बघा. बाळूमामांच्या नावानं चांगलं. मग आत नैवेद्य दाखवला महाराजांनी, कापूर भेटवून आज आपल्या बाळूमामांचा नैवेद्य दाखवला आणि मग इकडे महाप्रसाद वाढायला चालू केला. इथं खीरण ती घेतली आणि खीरण ती ठेवली बघा अशी. आणि पहिल्यांदा इथं सवासणी वाढायची प्रथा आहे बघा. 7 सवासण्या वाढायच्या. ते तिने जेवायला चालू केलं मग डायरेक्ट मग आपल्याला भाविक भक्तांना जेवण वाढायला चालू करतात बघा. मग आता भक्त सगळं आलेलेच आहेत. मला महाप्रसाद वाढायला चालू केलं. मग इकडे ढोलवाली पण आलेत. पालखी बाहेर काढली मंदिरातनं, 12 वाजलेले. ढोल वाजवत पालखीचं गोल रिंगण काढायचं चाललंय बघा. इकडं गोल रिंगण काढायचं तोपर्यंत वाघवाडीची 2 बैल आलेत बघा आपल्या बाळूमामाच्या दर्शनासाठी. 5-5 हे फेर काढलेत बघा तिने गोल आपल्या बाळूमामाच्या मंदिरात. तर आरती चालू झाल्या. आरती चालूच आहे बघा. आता आरती झाली की परत राहिलेली महाप्रसाद घ्यायला जाते. महाप्रसाद चालू आहे, सगळी महाप्रसाद घेऊन निघालेत बघा. घरी आलो तर आज होतं लक्ष्मीपूजन. मग सगळं तयार केलेली आपल्या दीदीनं रांगोळी मस्तपैकी काढली बघा. तर घरात आपल्या लक्ष्मीपूजनचा कार्यक्रम पार पडला. कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो, कमेंट करून